मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा आजचा चौथा दिवस आहे आणि मोठी वाहतूक कोंडी जी आहे ती झालेली आपल्याला पाहायला भेटते। आपण नवी मुंबईतील वाशी टोल नाक्यावरती आहोत। प्रचंड वाहतूक कोंडी जी आहे ती या ठिकाणी झालेली पाहायला भेटते। वाशी टोल पासून जे आहे वाशी गाव च्या सिग्नल पर्यंत जी आहे ही मोठी 1.5 ते 2 किलोमीटरची वाहतूक कोंडी जी आहे ती झालेली पाहायला भेटते। मराठा आंदोलकांना जेवण व खाण्यापिण्याचं साहित्य पुरवणाऱ्या गाड्या ज्या आहेत त्या या नवी मुंबईतून मुंबईकडे जाताना आपल्याला पाहायला भेटतात। परंतु मुंबईत जी वाहतूक कोंडी झालेली आहे त्याचा कुठेतरी थोडा परिणाम जो आहे तो नवी मुंबईच्या टोलवरती देखील वाहतुकीवरती देखील झालेला पाहायला भेटतो। याचा नाहक त्रास जो आहे तो चाकरमान्यांना भोगावा लागत आहे। एकूणच आज सोमवार आहे, आठवड्याचा पहिला दिवस आहे। चाकरमानी जे आहेत ते आपल्या कामाला जाताना पाहायला भेटतात। परंतु या ठिकाणी मुंबईच्या वेशीवरती जे आहे ते मुंबई वाहतूक पोलिसांकडून देखील गाड्यांची तपासणी होताना पाहायला भेटते। त्यामुळे ही वाहतूक कोंडी जी आहे ती वाढलेली पाहायला भेटते। एकूणच आज आंदोलकांनी रस्ता रोको त्याचबरोबर रेल रोको करण्याचा इशारा दिलेला आहे। त्यामुळे जर अशा पद्धतीने जर आंदोलक रस्त्यावर उतरले तर ही वाहतूक कोंडी जी आहे ती वाढू शकते। त्याचबरोबर याचा नाहक त्रास जो आहे सामान्य मुंबईकरांना, नवी मुंबईकरांना भोगावा लागणार आहे। या वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर जे आहे ते वाहतूक पोलीस देखील आता सज्ज झालेले आपल्याला पाहायला भेटत आहेत। कविता लोखंडे, जय महाराष्ट्र, नवी मुंबई।